नमस्कार. माझं नाव शैलेश सुधाकर लोहारे, राहणार चाकूर, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. करोनाच्या काळामध्ये सेकंड वेव्हमध्ये मला करोनाचं इन्फेक्शन झालं होतं. करोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर मी चाकूरमध्ये जवळपास 4-5 दिवस ट्रीटमेंट घेतली. ट्रीटमेंट घेतल्यानंतर करोनाचं इन्फेक्शन काही कमी होत नव्हतं, त्याच्यामुळे मी लातूरला गेलो. लातूरला गेल्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मला ऍडमिट होण्यासाठी सांगितलं आणि मी ऍडमिट झाल्यानंतर जवळपास 7 दिवसाची ट्रीटमेंट घेतली. आणि ट्रीटमेंटच्या दौऱ्यान माझ्या डोळ्याला अंधुक दिसायला सुरुवात झाली होती आणि दृष्टी धूसर झाली होती. आणि दृष्टी धूसर झाल्यानंतर मी डॉक्टरांना ते सांगितलं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते कमी होऊन जाईल. आणि ट्रीटमेंट दौऱ्यान जवळपास माझं 17 ते 18 किलो वजन कमी झालं 7-8 दिवसामध्येच. ट्रीटमेंट घेऊन घरी आल्यानंतर जेव्हा मी सकाळी उठलो तर तेव्हा माझ्या डाव्या डोळ्यावर पूर्णपणे सूज होती आणि माझा डावा डोळा बिलकुल उघडत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही परत लातूरला गेलो, जिथं आम्ही कोरोनाची ट्रीटमेंट घेतली होती. त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई स्पेशलिस्टकडे जा. आई स्पेशलिस्टकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला MRI करण्यासाठी सांगितलं. MRI केल्यानंतर MRIच्या रिपोर्टच्या बेसिसवर त्यांनी आम्हाला ENT स्पेशलिस्टकडे जाण्यासाठी सांगितलं. जेव्हा आम्ही प्रसिद्ध लातूरच्या ENT स्पेशलिस्टकडे गेलो, त्यांनी आम्हाला सर्जरीसाठी सांगितलं आणि जर लातूरमध्ये सर्जरी करायची असेल तर ते औषधं उपलब्ध नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्हाला औरंगाबाद, हैदराबाद किंवा पुण्याला जावं लागेल आणि तिथंही पॉसिबल होईल. आणि तिथं जरी गेलात तरी ते औषधं भेटतील की नाही याचा भरोसा नाहीये, कारण की त्याचं शॉर्टेज होतं त्या औषधांचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिस झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर सुवर्णकरांशी संपर्क साधला आणि त्यांना जे झालेलं आहे ते सर्व सांगितलं. त्याच्यानंतर सुवर्णकरांनी सरांनी सांगितलं की तुम्ही परत या, आपण जी शुगर वाढलेली आहे जवळपास 400-500 शुगर झाली होती, त्या शुगरचीही ट्रीटमेंट करू आणि आपले म्युकरमायकोसिसची ट्रीटमेंट करू. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही परत आलो. परत आल्यानंतर आम्ही सुवर्णकरां सरांची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी जे पथ्य सांगितले आहेत ते आम्ही पथ्य सुरू केले. ते डोळ्यावर सूज असल्यामुळे मी जो डोळा उघडू शकत नव्हतो, जेव्हा मी ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा त्या ट्रीटमेंट नंतर 4-5 दिवसानंतर मी डोळा 4-5 सेकंद उघडू शकत होतो आणि तसेच ट्रीटमेंट चालू ठेवली आणि जवळपास 15 दिवसानंतर बऱ्यापैकी मी डोळा उघडू शकत होतो पूर्णपणे आणि माझी दृष्टी पण व्यवस्थित झाली होती कम्पेअर्ड टू जो अगोदर धुसरपणा दिसत होता. ट्रीटमेंटच्या दरम्यान आम्ही बऱ्याच लोकांशी कन्सल्ट केलं आणि ज्यांच्याशी आम्ही कन्सल्ट केलं ते प्रत्येक डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथं बिलकुल वेळ घालू नका आणि तुम्ही अगोदर उद्या किंवा परवा जाणार असाल तर लगेच तुम्ही पुणे मुंबईला जा आणि तिथं ट्रीटमेंट घ्या, कारण की म्युकरमायकोसिसचं इन्फेक्शन वाढत जातं. ज्यांच्याशी पण आम्ही कन्सल्ट केला प्रत्येक जण हाच सल्ला देत होता, पण सुवर्णकर सर हे एकटेच होते. त्यांनी आम्हाला विश्वास दिला की आपण इथेच बरा करू, तुम्ही कुठेही जाऊ नका. आणि त्याच दरम्यान आम्ही न्यूजवर ऐकत होतो की जो सर्जरी केल्यानंतर म्युकरमायकोसिसमध्ये जवळपास 50% हा डेथ रेश होता. आणि सुवर्णकर सरांवरचा विश्वास आणि जे ट्रीटमेंट न्यूजमध्ये आम्ही ऐकत होतो की ट्रीटमेंटमुळं म्युकरमायकोसिसच्या सर्जरीमुळे जे काही पुढे रिझल्ट येत होते, त्यामुळे आम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा निर्णय घेतला होता त्यावेळेस. आणि सुवर्णकर सरांनी जो आम्हाला सहकार्य दिलं, ट्रीटमेंट दिली आणि व्यवस्थित समजावून सांगितलं, त्याच्या बेसिसवर आम्ही ती कंटिन्यू ट्रीटमेंट घेतली आणि जवळपास आम्ही ती ट्रीटमेंट 6 महिने घेतली. आणि 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी पूर्णपणे बरा झालो आणि जवळपास आता 2 वर्ष झालेली आहेत. मला म्युकरमायकोसिसची किंवा ब्लॅक फंगसची कोणतीही लक्षणं नाही आहेत. त्या 6 महिन्याच्या दरम्यान मला अपेंडिसायटिसचा पण त्रास सुरू झाला होता आणि त्याच्यासाठी पण मला लातूरच्या डॉक्टरांनी सर्जरी सजेस्ट केली होती. आणि ती सर्जरी सजेस्ट केल्यानंतर मी परत सुवर्णकर सरांशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण हे आपल्या आयुर्वेदिक औषधावरच कमी करू. त्यांच्याकडून मी त्याचं पण ट्रीटमेंट घेतलं आणि त्याचे 2 महिने औषधं खाल्ले अपेंडिसायटिससाठी आणि अशाप्रमाणे मला ती सर्जरी करण्याची गरज पडली नाही. अशा प्रकारे डॉक्टर सुवर्णकर सरांनी 6 महिन्यामध्ये माझे 2 सर्जरीज
वाचवले. मला ऑपरेशन करण्याची गरज पडली नाही. त्याच्यामुळे डॉक्टर सुवर्णकर सरांचे खूप खूप धन्यवाद.